नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. म्हणजेच काव्याने पुन्हा एकदा पार्थचं मन जिंकलेलं असतं आणि देवाचा आशीर्वाद आणि मालिनी आणि जीवाची साथ मिळून आता काव्याने पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात एंट्री घेतलेली असते. पार्थच्या हातात बॅग देत म्हणते की मी या घरची सून आहे आणि तुमची बायको आहे, त्यामुळे माझं घर हेच आहे. काव्य पुन्हा एकदा आता पार्थच्या रूम मध्ये राहायला आलेली असते. पार्थ आता काव्याला इग्नोर करत असतो, पण मात्र काव्य सुद्धा खूप जिद्दी आहे. आपल्या आर्किटेक्ट वक्त्याचं मन कशा प्रकारे जिंकायचं हे काव्याला चांगलंच माहिती आहे. जीवा आणि काव्याचा भूतकाळ अशा प्रकारे उघडकीस आल्यामुळे घरामध्ये खूप नकारात्मक वातावरण झालेलं असतं. त्याचमुळे मालिनी गुरुजींच्या सांगण्यावरून घरामध्ये एक पूजा ठेवते. तर पार्थला पूजेत बसायचं असतं, पण मात्र त्याला काही धोती घालता येत नसते. तर काव्य आता त्याची मदत करू लागते. त्यावेळेस आपल्याला आता दोघांचा एक छोटासा सीन पाहायला मिळणार आहे, रोमॅन्टिक. काव्य आता पार्थची मदत करत असताना मुद्दामच पडण्याचे नाटक करते आणि पार्थ तिला मिठीत घेतो. तेव्हा पार्थला म्हणते की मला फक्त असंच नेहमी सांभाळून घ्या आणि मला माहिती आहे तुमचा फक्त बरोबर राग आहे. तुम्ही आतून माझ्यावर तेवढंच प्रेम करताय जेवढं आधी करत होतात. तर मित्रांनो, आता बघूया त्यांचंही नातं जीवा नंदिनीसारखं नीट होतंय का?